मराठवाड्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। राजू शिंदेंचा ठाकरे गटाला रामराम राजीनामा पत्रात चंद्रकांत खैरेंवर नाराजीचा उल्लेख देखील करण्यात आलाय। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। छत्रपती संभाजीनगर मधील पश्चिम विधानसभा प्रमुख राजू शिंदे यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहत हा राजीनामा सादर केलाय। तर या राजीनामा पत्रात त्यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। त्यामुळे मराठवाड्यात आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं सध्या पाहायला मिळतंय। राजीनामा पत्रात यावेळी चंद्रकांत खैरेंबद्दल नाराजीचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे। तर राजू शिंदेंनी ठाकरे गटाला रामराम ठोकल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात चंद्रकांत खैरेंवरती नाराजीचा उल्लेख देखील केलाय। त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय। संभाजीनगरमधील पश्चिम विधानसभा प्रमुख राजू शिंदे यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहत आपला राजीनामा सादर केलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, मराठवाड्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। राजू शिंदेंनी आपला राजीनामा दिलाय, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम मतदारसंघामधून काही दिवसापूर्वी निवडणूक विधानसभा निवडणूक जी आहे ती लढवली होती आणि त्यामुळे राजू शिंदे यांनी काही दिवसापूर्वीच ठाकरे गटामध्ये जे आहे ते प्रवेश देखील केला होता। त्यामुळे ठाकरे गटाची ताकद जी आहे ती छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यामध्ये वाढल्याची पाहायला मिळते। मात्र माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्तक्षेपामुळे जे आहे त्यांनी राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्र जे आहे ते आता राज ठाकरे यांना दिलेलं आहे। त्या पत्रामुळे आता खळबळ उडाल्याची पाहायला मिळालेली आहे। मात्र या पत्रामध्ये जर पाहायला गेलं तर चंद्रकांत खैरे यांचा हस्तक्षेप वाढल्याचं त्यांनी म्हटलं आहे। त्यांच्यावरती मी नाराज असल्याचं देखील म्हणलं। तर शिवसेना विरोधी पक्षनेते जे आहे संभाजी दानवे यांचा आभार देखील त्यांनी जे आहे ते यामध्ये व्यक्त केला आहे। त्यामुळे कुठेतरी आता ठाकरे गटामध्ये जर पाहायला गेलं तर धक्का बसताना पाहायला मिळत आहे। मात्र चंद्रकांत खैरे यांच्यावरती नाराजी जी आहे ती यामध्ये दिसून येत आहे आणि आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांनी पत्र देखील तशा प्रकारचं दिलेलं आहे। माझा राजीनामा जो आहे तो मंजूर करावा असं त्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। निश्चित, मात्र जसा आपण उल्लेख केला की या पत्रामध्ये चंद्रकांत खैरेंवरती आरोप देखील करण्यात आले, नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। नेमकी ही नाराजी कशाबद्दल आहे, या संदर्भातला अधिकचा तपशील? नक्कीच अंकिता, जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे मोठे नेते आहे, माजी खासदार या ठिकाणी राहिलेले आहेत आणि त्यामुळे सदस्यांचे जे शिवसेनेचे कार्यक्रम असतील किंवा इतर कार्यक्रम ठेवण्यात येते त्या कार्यक्रमामध्ये चंद्रकांत खैरे यांचा हस्तक्षेप वाढत असल्याचं देखील त्याच्याकडून बोलले जात आहे आणि त्यामुळे मी सतत नाराज जात असल्याचं देखील त्यांच्याकडून उल्लेख करण्यात आलेला आहे। निश्चित विजय, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।